विद्यार्थी मित्र हो, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या चौथ्या भागामध्ये मी मनोज भावसाळ सर आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करत आहे. मागील भागामध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या लिनियर ॲप्लिकेशनला सुरुवात केली होती. पहिले दोन ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. हे दोन्ही लिनियर ॲप्लिकेशन्स होते. आता लिनियर ॲप्लिकेशन्स आणि नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स यामध्ये नेमका काय फरक आहे, आपण थोडा एक डायग्रामच्या साहाय्याने अगोदर आपण पाहूया. उदाहरणार्थ हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा या ठिकाणी मी सिम्बॉल काढतोय. इथे आपल्याला दिसेल की हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा सिम्बॉल आहे. वरचं जे टर्मिनल इथे दाखवलेलं आहे ते इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि हे खालच्या बाजूस जे दिसतंय ते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. हे आउटपुट आहे व्हीओ. जेव्हा इनपुटला दिलेली वेव, इनपुटची जी वेव आहे, उदाहरणार्थ इनपुटला आपण अशा पद्धतीची साईन वेव दिली, आउटपुटला येणारी वेव जर साईन वेवच येत असेल म्हणजे त्याचा शेप जो आहे तो तसाच असेल इनपुटचा, इथे दाखवल्याप्रमाणे हा शेप आणि हा शेप दोन्ही जर सारखेच असतील, साईन वेव दिली असता साईन वेवच मिळत असेल, स्क्वेअर वेव दिली असता स्क्वेअर वेव मिळत असेल, म्हणजे इनपुटचा शेप आणि आउटपुटचा शेप जर ज्या ॲप्लिकेशनमध्ये सारखा असतो त्या ॲप्लिकेशनला लिनियर ॲप्लिकेशन्स असे म्हणतात. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर हे लिनियर ॲप्लिकेशनचे उदाहरण आहे. काही ॲप्लिकेशन्स असे आहेत की ज्यामध्ये इनपुटचा आणि आउटपुटचा शेप वेगवेगळा असतो, त्याला नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स असं म्हणतात. लिनियर ॲप्लिकेशनमध्ये पहिले दोन ॲप्लिकेशन्स पाहिल्यानंतर आपण आता लिनियरमधलंच पुढचं ॲप्लिकेशन पाहणार आहोत. तेही मागच्या भागामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. ऑप ॲम्प ॲज ए बफर, हे मार्किंग्ज आपण काढून टाकूयात. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हे बफर म्हणून वापरायचं आहे. आता हे जे बफर आहे, बफर म्हणजे काय? बफर म्हणजे हे असं सर्किट की जे दोन स्टेज आयसोलेट करतं. ज्या स्टेजच्या इनपुटचा इम्पेडन्स, म्हणजे इनपुटचा इम्पेडन्स काय असतो, व्हेरी हाय असतो, आणि आउटपुटचा इम्पेडन्स हा काय असतो, व्हेरी लो असतो. अशी स्टेज कुठल्याही स्टेजला लोड करत नाही, म्हणजेच आयसोलेशन त्या ठिकाणी होतं. असं हे सर्किट, ज्याला युनिटी गेन ॲम्प्लिफायर देखील म्हणतात. म्हणजेच हे जे या ठिकाणी दाखवलेलं आउटपुट व्होल्टेज आहे व्ही आउट आणि व्ही इन, या दोन्हीची किंमत ही कशी असते, सारखीच असते. म्हणजे हे आहे व्ही आउट आणि हे काय आहे व्ही इन. हे दोन्ही कसे आहेत तर यांची किंमत असते सारखी. युनिटी गेन ॲम्प्लिफायर. मागच्या भागामध्ये आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर पाहिलेला आहे. जेव्हा नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये इथे जो फीडबॅक रेजिस्टर होता आर एफ, तो काय केलेला आहे यामध्ये बफरमध्ये, तो 0 केलेला आहे. म्हणजेच आउटपुट इज गिवन टू इनपुट. आउटपुट जे आहे ते डायरेक्टली इन्व्हर्टिंग इनपुटला दिलं आहे, म्हणजे आर एफची किंमत काय झाली, 0 झाली. आणि इथे जो आपण रेजिस्टर जोडत होतो दॅट इज आर आय, तो काय झाला, इट इज ए इन्फिनिटी. जोडला नाही म्हणजे काय झाला, इन्फिनिटी. आणि मग त्या सूत्रामध्ये, व्होल्टेज गेनच्या सूत्रामध्ये, जेव्हा आपण आर एफ म्हणजे फीडबॅक रेजिस्टर 0 टाकतो तेव्हा गेन 1 प्लस आर एफ अपॉन आर आय, म्हणजेच 1 प्लस 0 अपॉन इन्फिनिटी. म्हणजे काय झालं, 1 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 1. गेन किती आलेली आहे, 1 आलेली आहे. म्हणून या ठिकाणी हे जे इनपुट आहे व्ही इन, हे काय झालं, आउटपुट व्होल्टेज इतकंच झालं. आणि इनपुट आउटपुट सारखं असल्यामुळं याला व्होल्टेज फॉलोअर असं देखील म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, व्होल्टेज फॉलोअर. व्होल्टेज फॉलोअर का म्हटलेलं आहे, कारण हे
आउटपुट हे इनपुटला फॉलो करतं. जेव्हा इनपुटचा रेजिस्टन्स म्हणजेच इनपुटचा इम्पेडन्स हा हाय असतो इथे दाखवल्याप्रमाणे आणि आउटपुटचा रेजिस्टन्स कमी असतो, तेव्हा त्या सर्किटला बफर सर्किट असं म्हणतात किंवा आयसोलेशन सर्किट असं म्हणतात. ऑपॅम्पचा उपयोग म्हणजे एक प्रकारचं ऑपॅम्प ॲज ए बफरमध्ये जर सर्किट पाहिलं आपण तर ते एक प्रकारचं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे की ज्याला इनपुट नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दिलं आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केलेलं आहे तर RFच्या ऐवजी डायरेक्टली आउटपुटला जोडलेलं आहे. अशा पद्धतीनं युनिटी गेन ॲम्प्लिफायर म्हणजेच बफर ॲम्प्लिफायर होय किंवा याला व्होल्टेज फॉलोअर देखील असं म्हणतात. जेव्हा जेव्हा आपल्याला आयसोलेशनची गरज असते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचं सर्किट वापरलं जातं. आता आपल्याला बफर सर्किट समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया. मार्किंग्स काढून टाकूया. पुढचं लिनियर ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे ऑपॅम्प ॲज ए ॲडर. नावातच आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा उपयोग ॲडिशनसाठी केला जातो. व्होल्टेजची ॲडिशन या ठिकाणी होते. डायग्रॅममध्ये काय काय केलेलं आहे, हे एक प्रकारचं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर नाही आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केलेलं आहे तर या ठिकाणी काय केलं ते ग्राउंडला दिलेलं आहे. आता नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंडला दिलेला आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला जो इनपुट रेजिस्टर होता RI त्याच्याऐवजी 3 रेजिस्टर हे असे पॅरलल जोडलेले आहेत, R1, R2 आणि R3. R1ला दिलेलं व्होल्टेज जे आहे ते V1 आहे. R2ला दिलेलं व्होल्टेज हे V2 आहे आणि R3ला दिलेलं व्होल्टेज हे V3 आहे. फीडबॅक रेजिस्टर या ठिकाणी RF आहे. प्लस VCC सप्लाय ऑपॅम्पला दिलेला आहे, मायनस VEE सप्लाय या ठिकाणी दिलेला आहे, आउटपुट या ठिकाणी घेतलेलं आहे. असं सर्किटची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. मग या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज जे आहे हे आउटपुट व्होल्टेज VO हे काय येणं अपेक्षित आहे तर हे V1 प्लस V2 प्लस V3 अशा पद्धतीचं आउटपुट या ठिकाणी अपेक्षित आहे. कुठल्या सर्किटचं इन्व्हर्टिंग ॲडर, ऑपॅम्प ॲज ए इन्व्हर्टिंग ॲडर. यालाच समिंग ॲम्प्लिफायर असं देखील म्हटलेलं आहे, कारण यात इनपुटला दिलेल्या व्होल्टेजची बेरीज आपल्याला आउटपुटला या ठिकाणी येते. मग इथं निगेटिव्ह चिन्ह का आलं तर याचं कारण असं आहे की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जेव्हा इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणून यूज केला जातो तेव्हा इन्व्हर्टिंगचं जे काही इनपुट आहे याला असलेलं व्होल्टेज म्हणजे इथे जर आपण पॉझिटिव्ह दिलं तर आउटपुटला काय मिळेल निगेटिव्ह. 180 डिग्री फेज शिफ्ट या ठिकाणी मिळते, हे आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे. जर या ठिकाणी निगेटिव्ह व्होल्टेज आपण दिलं तर आउटपुटला काय येईल पॉझिटिव्ह. म्हणजेच साईन चेंजरच्या स्वरूपामध्ये इथे चिन्ह बदलतं आणि म्हणून इथे V1, V2 आणि V3 हे प्लस व्होल्टेज आहेत. हे प्लस आहे, हे प्लस आहे आणि हे प्लस आहे. या तिन्हीची बेरीज या ठिकाणी होते आणि आउटपुटला आपल्याला V1 प्लस V2 प्लस V3 अशा स्वरूपामध्ये मिळतं. हे आपल्याला एक्सप्रेशनच्या सहाय्याने पाहायचं आहे की कशा पद्धतीनं आउटपुट हे इनपुटची बेरीज त्या ठिकाणी हे सर्किट करून आपल्याला मिळतं. त्यासाठी अगोदर आपल्याला कन्सिडर करावं लागतील करंट्स. आपण करंट्स कन्सिडर करूयात. हे V1 व्होल्टेज आहे जे R1च्या ॲक्रॉसमध्ये जोडलेलं आहे. यातून फ्लो होणारा करंट जो आहे इट इज I1 करंट. हा पहिला करंट आहे I1. या रेजिस्टर R2 मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो असेल I2 आणि R3 मधून फ्लो होणारा करंट आहे तो त्याला नाव देऊया I3. त्याचबरोबर फीडबॅक जो रेजिस्टर आहे हा फीडबॅक रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट IF याला नाव देऊया. म्हणजे पहा कोणकोणते करंट झालेत. पहिला करंट जो आहे R1 मधून फ्लो होणारा तो I1, दुसरा जो करंट आहे तो I2, तिसरा जो करंट आहे R3 मधला त्याला I3 नाव दिले आणि
आर एफमधला जो करंट आहे, या आर एफमधला जो करंट आहे याला काय नाव दिलं आपण, आय एफ. ह्या करंटला आपण नावं दिलेली आहेत. आता या करंटची आपल्याला किंमत ओहम्स लॉ प्रमाणे काढता येईल. ओहम्स लॉ प्रमाणे किंमत कशी काढता येईल, तर करंट बरोबर व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स. I1 ची किंमत आपण काढूया. I1 ची किंमत आपल्याला कशी काढता येईल, तर I1 हे कशाच्यामधून फ्लो होणारा करंट आहे, तर R1. R1च्या बाजूचं व्होल्टेज किती आहे. आता या ठिकाणी पाहूया आपण व्होल्टेज. इथं जे व्होल्टेज आहे ते V1 आहे आणि या ठिकाणचं व्होल्टेज जे आहे R1च्या दुसऱ्या बाजूचं, ते इथे जो पॉईंट असतो ज्याला आपण काय म्हणतो, यस पॉईंट, तो व्हर्च्युअली ग्राउंड आहे. म्हणजे व्होल्टेज ॲट यस टर्मिनल इज इक्वल टू 0. हे 0 का होतं, ही व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. तरीसुद्धा पुन्हा एकदा रिपीट करूयात आपण. जेव्हा आयडियल ऑप ॲम्प असतो तेव्हा हे व्होल्टेज गेन कशी असते, इन्फिनिटी. व्होल्टेज गेन म्हणजे काय, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. आणि जेव्हा आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज यांचा भागाकार आपल्याला इन्फिनिटी यायचा असतो, त्यावेळेस इनपुट हे किती असलं पाहिजे, 0. आणि एक इनपुट तो ऑलरेडी काय केलेलं आहे, ग्राउंडला आहे, म्हणजे 0 आहे. म्हणून दुसरं जे इनपुट आहे त्या ठिकाणचं व्होल्टेजसुद्धा ऑप ॲम्पच्या आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, आयडियल कंडिशन्स पाहिल्या, तर यसच्या ठिकाणचं असलेलं व्होल्टेजसुद्धा 0 असणार आहे. आणि मग म्हणूनच I1 ची किंमत काढताना आपल्याला अशी काढता येईल की V1 मायनस व्होल्टेज ॲट यस टर्मिनल म्हणजे 0, V1 मायनस 0 अपॉन R1. ही कशाची किंमत येईल, I1 ची. म्हणून या ठिकाणी आपण लिहू I1 इक्वल टू V1 व्होल्टेज अक्रॉस R1, V1 मायनस 0 म्हणजेच V1 डिवायडेड बाय R1. ओके. I2 ची किंमत काय निघणार आहे, सिमिलरली V2 अपॉन R2. आता इथे आपल्याला ह्या किमती काढून दाखवलेल्या आहेत. इथे मी तुम्हाला ब्रॅकेट करून दाखवतो. ज्या पद्धतीने मी इथे I1च्या खाली I1 ची किंमत लिहिली, इथे आपल्याला दिसेल ब्रॅकेटमध्ये I1 बरोबर V1 अपॉन R1. सिमिलरली I2 ची किंमत काय येईल, इथे बोर्डवर दाखवल्याप्रमाणे I2 बरोबर V2 अपॉन R2. I3 ची किंमत काय येईल, I3 बरोबर V3 अपॉन R3. 3 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता इथे आपण किर्चॉफचा नियम वापरू. किर्चॉफ्स लॉ काय सांगतो, एखाद्या ठिकाणी इनकमिंग करंट्स इक्वल टू आउटगोईंग करंट. मग यस या ठिकाणी जर आपण किर्चॉफ्स लॉ वापरला, कारण यसच्या ठिकाणी व्होल्टेज 0 आहे, त्याचबरोबर करंट 0 आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कुठलाही करंट ड्रॅग करत नाही आहे, अशा वेळेस जे काही इनकमिंग करंट्स आहेत म्हणजेच I1, I2, I3 आणि IF यांचा चिन्हाचा विचार करून केलेली बेरीज ही 0 असते. म्हणजेच इनकमिंग करंट बरोबर आउटगोईंग करंट्स. इनकमिंग करंट्स कोणते आहेत, तर इथे आपल्याला दिसेल, मी बाणाच्या साहाय्याने दाखवतो. I1 हा करंट येणारा करंट आहे, I2 करंट हा येणारा करंट आहे, I3 बरोबर सुद्धा येणारा करंट आहे. मात्र यसकडून जाणारा करंट कुठला आहे, तर IF हा जाणारा करंट आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू IF असा येईल. मग इथे आपण चिन्हांचा विचार करून लिहूया. इथे मी लिहिलं होतं I1, इथे प्लस करतो मी. I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू IF. हे या ठिकाणी काय तयार झालं सांगा, एक सूत्र तयार झालं. अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. कोणतं सूत्र तयार झालं, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू IF. कारण ऑप ॲम्प करंट ट्रॅक करत नाही आहे, जेवढे करंट्स येत आहेत त्या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला IF हा जाणारा करंट त्या ठिकाणी मिळेल. यापैकी I1 ची जी किंमत आहे ती आपण काढलेली आहे. I1 ची किंमत इथे आहे आपली, I2 ची किंमत इथे आहे, I3 ची किंमत इथे आहे. आता IF ची किंमत काढायची. IF ची किंमत कशी काढणार आपण, IF ची किंमत काढण्यासाठी ओहमचा नियम आपण वापरूया. हा आहे IF बरोबर, आता इथे व्होल्टेज किती आहे, तर यस या पॉईंटला IF हा करंट कशामधून फ्लो होतो, RF मधून. RFच्या एका टोकाला व्होल्टेज आहे यस, म्हणजे किती आहे 0. दुसऱ्या बाजूला RFच्या किती व्होल्टेज आहे, तर VO.
अपॉन रेजिस्टन्स कोणता आहे आर एफ. ओके, आता 0 मायनस व्ही ओ अपॉन आर एफ म्हणजेच आय एफ काय आला, आय एफ बरोबर मायनस व्ही ओ अपॉन आर एफ. मायनस चिन्ह इथे आलेलं आहे. इन्व्हर्टिंग इनपुट दिल्यामुळे आउटपुट हे कसं येणार आहे, प्लसचं मायनस होणार आहे, म्हणून इथे मायनस चिन्ह आलेलं आहे. आय एफची किंमत आपण काढली. आता हे जे इक्वेशन नंबर 1 म्हणूया याला, मी इथं लिहितो, दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन 1. हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये I1ची किंमत आपल्याला टाकता येईल. पहा I1 कुठे आहे, इथे दाखवला. I2 कोणता आहे, इथे आहे. I3 कुठे आहे, इथे आहे. आणि IF कुठे आहे, तर इथे आहे. ह्या किमती ह्या इक्वेशनमध्ये जर टाकल्या आपण तर काय होईल, या खाली बोर्डवर आपण दाखवूयात. हे इक्वेशन दिसते पहा, I1 प्लस I2 प्लस I3 इक्वल टू IF. आणि मग ह्या किमती जर आपण इक्वेशनमध्ये टाकल्या, I1च्या जागेवर काय टाकलं, V1 अपॉन R1, त्याचबरोबर I2च्या जागेवर काय टाकलं, V2 अपॉन R2, I3च्या जागेवर काय टाकलं, V3 अपॉन R3, तर आपल्याला सूत्र असं मिळेल, VO इक्वल टू मायनस RF इंटू ब्रॅकेट I1 प्लस I2 प्लस I3. त्यानंतर काय निघेल, त्याच्यातून कॉमन निघेल. I1 I2 I3 मधून RF कॉमन आलेला आहे. I1ची किंमत आपण टाकलेली आहे. आता ह्या सूत्रामध्ये I1ची किंमत काय आलेली इथे दिसेल आपल्याला, V1 अपॉन R1. ही आपण किंमत इथे टाकूया. VO इक्वल टू मायनस RF. I1ची किंमत काय, आता हे ब्रॅकेटमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. I1ची किंमत काय आली होती, V1 अपॉन R1 प्लस I2 V2 अपॉन R2 प्लस I3 V3 अपॉन R3. ओके, आता एक कंडिशन विचारात घेऊ, अतिशय महत्त्वाची कंडिशन, की जर ह्या सूत्रामध्ये आपण जेवढे रेजिस्टर्स आहेत तेवढे रेजिस्टर जर सारखे केले, ब्रॅकेटमध्ये दाखवल्याप्रमाणे कसे सारखे केलेत, R1ची किंमत, R2ची किंमत, R3ची किंमत आणि फीडबॅक रेजिस्टर RFची किंमत, ह्या सगळ्या किमती जर आपण सारख्या केल्या, ह्या सगळ्याला आपण काय म्हणूया, R म्हणूया, तर काय होईल पहा, हा या तिन्हीमधून R कॉमन येईल, छेदस्थानी जाईल, R भागिले R कॅन्सल होईल, म्हणजे खाली काय राहील शेवटी सूत्रामध्ये, तर या ठिकाणी हे फॉर्म्युला तयार होईल, RR गेट्स कॅन्सल, VO इक्वल टू मायनस, इथे मायनस चिन्ह आहे पहा, हे मायनस इंटू ब्रॅकेट V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजेच जेव्हा RF हा RI इतका असतो, इनपुट रेजिस्टन्स आणि आउटपुट रेजिस्टन्स सारखे असतात, R1 इक्वल टू R2 इक्वल टू R3 इक्वल टू RF, ही कंडिशन जर या ठिकाणी घेतली आपण, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण R टाकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आउटपुट व्होल्टेज हे इनपुट व्होल्टेजची बेरीज त्या ठिकाणी दिसून येईल. VO इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट V1 प्लस V2 प्लस V3. इथे इक्वल टू नाही आहे, करेक्शन करूया आपण, इथे प्लस चिन्ह आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय आहे, तर या तीन व्होल्टेजची केलेली बेरीज होय. अशा पद्धतीने ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हे ॲडिशनचं काम करतं, म्हणून त्याला ॲडर असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी मायनस चिन्ह सांगितलेलं आहे. मायनस चिन्ह का आलं या ठिकाणी, कारण मायनस चिन्ह काय इंडिकेट करतं आहे की हे इन्व्हर्टिंग होणार आहे. व्होल्टेजची बेरीज जरी झाली तरी पॉझिटिव्ह व्होल्टेज असेल तर आउटपुटला निगेटिव्ह व्होल्टेज मिळेल, इनपुटला निगेटिव्ह दिलं तर आउटपुटला पॉझिटिव्ह येईल. हे साईन चेंजर आहे, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह चिन्ह आलेलं आहे. अशा पद्धतीने
या एक्सप्रेशनच्या साहाय्याने आपण सिद्ध केलं की आउटपुटला इनपुट व्होल्टेजची बेरीज त्या ठिकाणी प्राप्त होते. इन्व्हर्टिंग ॲडर आता आपलं समजलं असेल. वळूया आपण पुढच्या टॉपिककडे. मार्किंग काढून टाकूयात आणि पुढच्या टॉपिककडे वळूयात. ज्या पद्धतीनं ॲडर सर्किट आहे त्याच पद्धतीने सबट्रॅक्टर सर्किट देखील आहे. सबट्रॅक्टर म्हणजे काय की इथे काय होतं की वजाबाकी केली जाते. इनपुट व्होल्टेज जे आहे हे इनपुट व्होल्टेजची वजाबाकी आपल्याला आउटपुटला मिळते. हे सर्किट ॲडर सर्किटपेक्षा थोडंसं वेगळं आहे. यामध्ये इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दोन्हीपैकी कुठलंही टर्मिनल हे ग्राउंडला दिलेलं नसतं. दोन्हीला दोन वेगवेगळे व्होल्टेज दिलेले आहेत. अगोदर आपण सर्किटची रचना पाहू. इनपुट व्होल्टेज जे आहे हे इन्व्हर्टिंगला दिलेलं व्होल्टेज हे V1 आहे. V1 हे व्होल्टेज इन्व्हर्टिंग टर्मिनलला रेजिस्टर R1 थ्रू दिलेला आहे. V2 हे व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला रेजिस्टर R1 थ्रू दिलेला आहे. हा फीडबॅक रेजिस्टर आहे ज्याला R2 असं नाव दिलेलं आहे. R1ची किंमत या ठिकाणी सारखी आहे. R1 मधून फ्लो होणारा म्हणजे इन्व्हर्टिंग इनपुटला जो जोडलेला R1 आहे त्याच्यातून फ्लो होणारा करंट या ठिकाणी दाखवलेला I1. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं व्होल्टेज हे R1 थ्रूच दिलेलं आहे. दुसरा रेजिस्टर आहे पण सारख्याच किमतीचा आहे. त्यातून फ्लो होणारा करंट हा I3 आहे. फीडबॅक रेजिस्टर जो आहे हा फीडबॅक रेजिस्टर हा R2 आहे आणि त्यातून फ्लो होणारा करंट हा I3 आहे. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला एक रेजिस्टर लावलेला आहे ज्याची किंमत R2 म्हणजे फीडबॅक रेजिस्टर इतकीच आहे. त्यातून फ्लो होणारा करंट हा I4 आहे. म्हणजे हा R2 रेजिस्टर, हा R2 रेजिस्टर, हा R1 V1 आणि V2 व्होल्टेज या ठिकाणी आपल्याला काय मिळतं आउटपुट त्यात मिळतं. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की येणारं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे VO हे दोन व्होल्टेजची वजाबाकी असेल. म्हणजेच V2 आणि V1 या दोन व्होल्टेजची वजाबाकी त्या ठिकाणी असेल. हे आपल्याला अपेक्षित आहे या सर्किट करून. मग हे कसं होईल तर आपण त्याचं थोडक्यात अभ्यास करूया. ज्या पद्धतीने आपण व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टच्या साहाय्याने इन्व्हर्टिंग ॲडर पाहिलं त्याच कन्सेप्टच्या साहाय्याने आपल्याला डिफरन्स ॲम्प्लिफायर म्हणजे सबट्रॅक्टर वजाबाकी करणारं सर्किट देखील पाहायचं आहे. काय केलेलं आहे पहा. आपण हे मार्किंग्स काढून टाकूयात आणि इथे करंटच्या बाबतीमध्ये आपण अगदी विचार करूया. जेव्हा ए पॉईंट जो आहे व्होल्टेज ॲट ए टर्मिनल. आता हा ए पॉईंट काय आहे तर व्हर्च्युअली ग्राउंड आहे. म्हणजेच आयडियल कंडिशनमध्ये व्होल्टेज ॲट ए टर्मिनल या ठिकाणचं व्होल्टेज हे किती असणार आहे 0 व्होल्ट. ओके. त्याचबरोबर व्होल्टेज ॲट बी पॉईंट. आता आपल्याला माहिती आहे की आयडियल कंडिशनमध्ये गेन इन्फिनिटी आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज हे इनपुट व्होल्टेजने जेव्हा भागलं जाईल तेव्हा भागाकार 0 येण्यासाठी इनपुट व्होल्टेज 0 असलं पाहिजे. दोन्हीचा डिफरन्स 0 असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी व्हर्च्युअली ग्राउंड VA म्हणजे व्होल्टेज ॲट ए पॉईंट काय झालं 0. तसंच व्होल्टेज ॲट बी पॉईंट हे काय झालेलं आहे हे सुद्धा 0 आहे. म्हणजेच काय सरळ आपल्याला असं लिहिता येईल VA = VB. बरोबर. आता विचार करूया आपण की V1 हे रेजिस्टर R1च्या एका बाजूस व्होल्टेज आहे. दुसऱ्या बाजूस व्होल्टेज किती आहे तर 0 आहे. त्यामुळे आपल्याला I1 करंट या ठिकाणी काढता येईल. पहा I1 करंट कसा काढता येईल. I1 म्हणजे तर V1 - 0 अपॉन R1. V1 - 0 अपॉन रेजिस्टर R1 म्हणजेच काय V1 अपॉन R1. सिमिलरली
I2 ची किंमत आपल्याला काढता येईल. I2 ची किंमत कशी काढता येईल, तर I2 या ठिकाणी असलेला हा I2 आहे. रेजिस्टर R2 मधून फ्लो होणारा करंट हा I2 आहे. तर हा करंट याचं व्होल्टेज किती आहे, 0 मायनस काय आहे, आउटपुट व्होल्टेज VO. म्हणून VO अपॉन R2 केलं की आपल्याला I2 ची किंमत मिळेल. त्याचबरोबर हा जो काही रेजिस्टर आहे R1 की जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जोडलेला आहे, त्यातून फ्लो होणारा करंट किती आहे, I3 ची किंमत आपल्याला कशी काढता येईल, I3 बरोबर R1 च्या बाजूचं व्होल्टेज किती आहे, V2 मायनस 0 अपॉन R1 दॅट इज इक्वल टू V2 अपॉन हा इथे 1 आहे R1. त्याचबरोबर या ठिकाणी I4 ची किंमत आपण कशी काढू शकतो, I4 ची किंमत, तर I4 बरोबर व्होल्टेज किती आहे, VO मायनस 0, म्हणून या ठिकाणी VO येईल आणि रेजिस्टर R2. आणि यावरून हे जे आपण करंट्सचा विचार केलेला आहे, या करंट्सवरून आपल्याला एक लक्षात येईल की आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय, तर या ठिकाणी A आणि B याचा डिफरन्स आहे. तसाच तो V1 आणि V2 याचा देखील डिफरन्स आहे. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज VO हे काय आहे, तर V2 आणि V1 यांची काय आहे, वजाबाकी आहे, म्हणजे त्यांचा डिफरन्स आहे. म्हणून याला डिफरन्स ॲम्प्लिफायर असं देखील नाव दिलेलं आहे. दोन जे इनपुट्स आहेत V1 आणि V2 यातला फरक हा काय केला जातो, आउटपुटला आपल्याला प्राप्त होतो. ते पाहण्यासाठी आपण हे करंटचा अभ्यास केलेला आहे की करंट काढलेले आहेत. आणि व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टनुसार आपल्याला माहिती आहे की सरळ या ठिकाणी असा आहे, I1 हा जो करंट आहे हा कशाबरोबर आहे, तर I2 बरोबर आहे. ओके, म्हणजे हा जो करंट आहे तो इकडे जाणारा करंट आहे किर्चॉफच्या नियमाप्रमाणे. इथला A पॉईंटचं व्होल्टेज 0 आहे, त्याचबरोबर करंट देखील 0 आहे. म्हणून इथे येणारा जो करंट आहे I1 मधला R1 मधला करंट जो I1 आहे तो कशाबरोबर आहे, I2 बरोबर आहे. तसंच नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला देखील होतं आहे. हा जो B पॉईंट आहे इट इज ऑल्सो ॲट 0 पोटेन्शियल अँड 0 करंट, म्हणजे ऑप एम्प काही करंट ट्रॅक करत नाही आहे. मग जेवढा करंट येतो तेवढा कुठे जातो आहे, R2 कडे जातो आहे. म्हणजे या ठिकाणी देखील काय होईल, हा जो करंट आहे I3 हा I3 बरोबर काय होणार आहे, I4. हा करंट I4 आणि I3 हे काय होणार आहे, सारखे. म्हणजे हाही करंट सारखा आहे आणि हाही करंट सारखा आहे. याचाच अर्थ काय, आउटपुटला व्होल्टेजचा डिफरन्स जाणार आहे. म्हणजेच VO बरोबर काय, V2 मायनस V1 त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. अशा पद्धतीने हे डिफरन्स ॲम्प्लिफायर वर्क होतं. लिनियर ॲप्लिकेशनमध्ये एकूण 5 ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्यातील हे 5वं ॲप्लिकेशन आहे. आपण आता ह्या मार्किंग काढून टाकूया. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की इनपुट व्होल्टेज मे बी AC और DC सिग्नल. म्हणजे हे जे डिफरन्स ॲम्प्लिफायर आहे ते AC व्होल्टेजचाही डिफरन्स ॲम्प्लिफाय करतं आणि DC व्होल्टेज दिला तरीसुद्धा DC व्होल्टेजचा डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला आउटपुटला येईल. म्हणजे हे सबट्रॅक्टर ACसाठी वापरता येतं, त्याचबरोबर DCसाठी देखील वापरता येतं. इथे फॉर्म्युला दिलेला आहे. आउटपुट व्होल्टेज हे 2 व्होल्टेजची वजाबाकी आहे. लिनियर ॲप्लिकेशन्स आता या ठिकाणी संपलेले आहेत. आपण आता नॉन लिनियर ॲप्लिकेशन्सला पुढच्या भागामध्ये सुरुवात करणार आहोत. या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.